संजय गांधी पेन्शन, त्यासाठी हा व्हिडिओ त्यांच्यासाठी जो आपल्या महाराष्ट्रातील दिव्यांग बंधू भगिनी आहेत, विधवा, तसंच वृद्ध तसंच आजारी पेशंट, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, जे जे संजय गांधी निराधार पेन्शन याचा लाभ घेतात. तर या व्हिडिओमध्ये आपण अपडेट देणार आहोत की संजय गांधी निराधार कधी भेटणार आहे, कधी त्याचे जे एक्सपेक्टेड डेट्स आहेत ते काय डेट्स आहेत ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये सगळं डिस्कस करणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सॅम घोडके. सॅम घोडके मराठी चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर तुम्ही या चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असे नवनवीन इन्फॉर्मेशन अपडेट व्हिडिओ तुम्हाला ह्या चॅनेलवरती सतत मिळत राहणार आहेत. तर त्यामुळे नक्कीच तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा जो व्हिडिओ आहे तुम्ही 1 सेकंदासाठी सुद्धा स्किप नका करू, कारण या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण इन्फॉर्मेशन ह्या ठिकाणी बघणार आहोत. त्यामध्ये जे नवीन नवीन काय काय अपडेट आले आहेत संजय गांधी निराधार स्कीमबद्दल ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये सगळे बघणार आहोत. तर आपण हे डिस्कस करूया की संजय गांधी निराधारसाठी जे नवीन अपडेट जे आलेले आहे, काय अपडेट आहे ते आपण प्रथमतः ह्या ठिकाणी सांगूया. तर ह्या ठिकाणी 2 अपडेट आलेले आहेत जे की मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगेन. ह्या ठिकाणी 2 अपडेट आलेले आहेत जे की जे नवीन पेन्शनधारक आहेत, ज्यांना पेन्शन संजय गांधी निराधार पेन्शन भेटते आणि जे नवीन अप्लाय वगैरे करणार आहेत, तर त्यांच्यासाठी 2 डॉक्युमेंट्स या ठिकाणी रिक्वायरमेंट केले आहेत. जो पहिला डॉक्युमेंट आहे LC, जे की तुमची शाळा सोडलेला दाखला. हा तुमच्यापाशी राहणं मॅन्डेटरी आहे, ह्याची तुम्हाला गरज आहेच. हा तुम्हाला घ्यायचंच आहे. जे LC ज्यांनी आतापासून एज्युकेशन कंप्लीट केलेलं आहे त्यांच्यासाठी ठीक आहे, त्यांना ज्यांच्या स्कूल जे आहे त्या स्कूलमधून त्यांना हा दाखला भेटू शकतो. पण ज्यांनी आतापर्यंत स्कूल ह्या ठिकाणी केलेलं नाही आहे, तर ज्यांनी स्कूलिंग कंप्लीट नाही केलेली त्यांच्यासाठी हे आहे की तुम्ही जो आहे तुम्ही ह्या ठिकाणी डिटेल्स घेऊन येऊ शकता की आतापासून आम्ही कुठून लिहून आणायचं की तुम्ही एज्युकेशन वगैरे घेतलेलं नाही आहे. त्यामुळे पण ह्या ठिकाणी त्याच्या रिलेटेड पण तुम्हाला अपडेट होऊन जाईल. तर त्याच्यामुळे एवढं काय ह्याचं नाही. आणि त्यानंतर जे दुसरं डॉक्युमेंट्स आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. जे दुसरं डॉक्युमेंट्स होणार आहे एज्युकेशन तर ऑलरेडी ज्यांनी एज्युकेशन केलेलं आहे त्यांच्यासाठी हे डॉक्युमेंट आहे. तुम्हाला ह्या ठिकाणी LC द्यायची आहे. LC जे की तुम्हाला तुमचं कॉलेज असो किंवा ज्या ठिकाणी तुम्ही स्कूलिंग कंप्लीट केले त्या ठिकाणी तुम्हाला हे डेफिनेटली डॉक्युमेंट्स भेटून जाईल. आणि जी ह्या ठिकाणी जे दुसरं आहे आपलं डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट. डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट तुम्हाला माहिती असेल, डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट हे खूप जास्त मॅन्डेटरी असतं आणि हे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतंच भरपूर ठिकाणी. जे नवीन जे आहेत लाभार्थी त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. आणि कधी कधी सांगू, जे आता सध्या ऑन आहेत, ज्यांना ऑलरेडी पेन्शन भेटते, तर त्यांच्यासाठी पण हे 2 डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला जमा करावे लागणार आहेत. हे पण अपडेट त्याची आलेली नाही, पण त्याच्या रिलेटेड एक GR आलेला आहे. तो GR तुम्हाला मी आपला जो टेलिग्राम चॅनल आहे आणि जो व्हॉट्सअप चॅनल आहे त्यामध्ये मी GR टाकलेला आहे. त्या GRमध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे की तो कोणचा काय काय तुम्हाला त्याच्यामध्ये अपडेट करायचे आणि ते काय कधी कधी तुम्हाला ते जमा करून द्यायचं. सध्या जमा करायची त्याची काही डिटेल्स आलेली नाही, पण जेव्हा तुम्हाला त्याच्या रिलेटेड काही इन्फॉर्मेशन येईल तर नक्कीच मी तुम्हाला ह्या ठिकाणी आपल्या चॅनलवरती एक वेगळा व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन येण्यात येणार आहे. तर ह्यामुळे तुम्ही हे ज्यांनी आता हे जे ह्या ठिकाणी 2 डॉक्युमेंट सांगितले, एक आहे आपलं LC, ज्यांनी एज्युकेशन कंप्लीट केलं नाही त्यांच्यासाठी. ज्यांचं एज्युकेशन नाही आहे त्यांनी ते दुसरा त्याचा चेहरा घेऊन बघू शकतात, दुसरं मॅनेज करू शकतात. पण ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी आणि जो दुसरं डॉक्युमेंट्स आहे ह्या ठिकाणी आपलं डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ बर्थ तुम्हाला ह्या ठिकाणी मॅन्डेटरी लागणार आहे. हे 2 डॉक्युमेंट्स तुम्ही सध्या तुमच्याकडे ज्यांच्याकडे अवेलेबल असतील त्यांच्यासाठी ठीक आहे. ज्यांच्याकडे अवेलेबल नाही त्यांनी हे 2 डॉक्युमेंट्स आहेत ह्या ठिकाणी मॅनेज करून ठेवा, कारण हे डॉक्युमेंट्स तुम्हाला आता इन फ्युचरमध्ये कधी पण सबमिट करावे लागतात किंवा जे संजय गांधी नवीन स्कीम जे आहे, नवीन जे लाभ घेणार आहेत त्यांच्यासाठी तरी मॅन्डेटरी केलं. आजवर यांच्यासाठी हे मॅन्डेटरी मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स नव्हते, पण आता ह्या ठिकाणी हे डॉक्युमेंट्स जे आहेत मॅन्डेटरी केलेले आहेत. त्यामुळे हे तुम्ही डॉक्युमेंट्स 2 मॅनेज करून ठेवा. तर चला आता आपण ह्याच्यावरती बोलूया. संजय गांधी निराधार तुमची जी पेन्शन आहे एप्रिल आणि ज्यांची जे 25% यांना
मार्चमध्ये आलेली नाही आहे, तर त्यांची जी एक्सपेक्टेड डेट काय आहे पेन्शन येण्याची, ते डेट्स आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत. पण आपले जे एक सबस्क्रायबर आहेत त्यांनी एक आपल्याला कमेंट टाकली आहे, तर त्यांचाच आपण रिप्लाय ह्या ठिकाणी देण्याची कोशिश करणार आहोत. कारण त्यांनी स्पेशली आपल्याला हे बोलले की पेन्शन कधी येणार आहे, तर त्यांचा तुम्हाला ह्या ठिकाणी त्यांना पण मी कमेंट बॉक्समध्ये अप्लाय म्हणजे इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि त्याच्याबद्दल त्यांनी व्हिडिओ पण बनवण्यासाठी सांगितलं, तर असं आपण त्यांच्यासाठी व्हिडिओ पण ह्या ठिकाणी घेऊन आलो आहे. ह्याच्या थ्रू तुम्हाला डीपमध्ये फक्त आपण कमेंट बॉक्समध्ये टाकलं तर फक्त एकालाच इन्फॉर्मेशन भेटू शकते, पण आपण सगळ्यांना इन्फॉर्मेशन देण्यासाठी व्हिडिओ हा इम्पॉर्टंट असतो. तर त्यामुळे आपण या ठिकाणी व्हिडिओ परत एकदा आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तर चला आपण त्यांची कमेंट पाहूया. तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता जे आपल्या सरांनी कमेंट ह्या ठिकाणी केलेली आहे. आपण त्यांना स्पेशली इथं हार्ट पण म्हणजे आपण लाईक पण केलेली आहे त्यांची जी कमेंट आहे आणि त्यांना आपण इथं हार्ट पण दिलेला आहे. तर हा सर तुम्ही कमेंट केल्याबद्दल त्या थँक्यू सो मच. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला हे पण इन्फॉर्मेशन जे तुम्हाला पाहिजे आहे ती इन्फॉर्मेशन आपण ह्या ठिकाणी जेवढी मला माहिती आहे मी तेवढी येतं तुम्हाला सांगण्याची नक्कीच कोशिश करेन. जे की तुम्ही इथे विचारलं आहे पेन्शनबद्दल सांगा, तर मी तुम्हाला ह्या ठिकाणी पेन्शनबद्दलच सांगणार आहे की पेन्शन कधी कधी येण्याचे काही चान्सेस आहेत, काय काय त्याची इम्पॉर्टंट डेट्स आहेत ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर थँक्यू सो मच हे तुम्ही कमेंट केल्याबद्दल परत एकदा. आणि तुम्ही असंच कमेंट मला करत राहा, जसं तुम्ही कमेंट्समध्ये काही तुम्हाला इन्फॉर्मेशन या ठिकाणी पाहिजे असेल किंवा काही नवीन अपडेट वगैरे तुम्हाला ह्या ठिकाणी कळवायचे असेल, तर त्याच्या थ्रू तुम्ही मला असं विचारत जावा की तुम्हाला ते व्हिडिओ कशाबद्दल तुम्हाला पाहिजे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच विचारू शकता की तुम्हाला जो पुढचा व्हिडिओ जो आपला पाहिजे तो कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला पाहिजे आहे, नक्की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगत जावा. तर नक्कीच मी त्याच्या रिलेटेड ह्या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ घेऊन येत जाईल. जसं की सरने आपल्याला आज कमेंट केली की पेन्शनबद्दल तुम्ही सांगा सर, तर आपण पेन्शनबद्दल ह्या ठिकाणी लगेच त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत. तर तसंच जे आपले बंधू भगिनी आहेत आपण त्यांच्यासाठी नक्कीच पुढे पण काम करत राहू. फक्त तुम्हाला सर्वांचा सपोर्ट राहणं हे खूप गरजेचं आहे. तुम्हा सर्वांचा सपोर्टशिवाय हे होणं पॉसिबल नाही आहे. त्याबद्दल थँक्यू सो मच. तुम्ही सगळे सपोर्ट करताय, प्रेम दाखवताय, त्याबद्दल थँक्यू सो मच परत एकदा. तर चला आपण जो आता पुढचा मेन टॉपिक आहे त्याच्यावरती वळूया. तर आता आपण आपल्या पेन्शन मुद्द्यावरती येऊया, जे की आहे पेन्शन. या ठिकाणी तुम्हाला पेन्शनचा मी ऑलरेडी पण एक व्हिडिओ बनवलेला होता. ही पेन्शनची डेट पण आहे, त्या ठिकाणी तुम्हाला डेट्स पण सांगितलं होत्या. ही डेट्स आहेत पेन्शनच्या, मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या डेट्सपासून या ठिकाणी येण्याचे चान्सेस आहेत. तर या ठिकाणी परत एकदा तुम्हाला ते डेट सांगतो. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर पण येण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर मोस्टली मी ह्या तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो की ह्याचं जे चान्सेस आहेत ह्या ठिकाणी जे तुम्हाला मी पाठीमागं 2 डेट्स दिल्या होत्या, जे की तुम्हाला डेट्स दिली होती मी ह्या ठिकाणी 20 आणि त्यानंतर तुम्हाला एक दिली होती मी 24. 24ची आणखी थोडंसं पुढे जाण्याची शक्यता आहे. 24ची ह्या ठिकाणी तुम्ही समजू शका एक 26 तारीख. 26 पासून जाण्याचे चान्सेस आहेत. कारण ते आतमधून आपल्याला थोडं जे तहसीलमधले कार्यालयामध्ये सर आहेत त्यांनी सांगितलं. कारण ह्या ठिकाणी एक प्रॉब्लेम झालेला आहे, जो की तुम्हाला ह्या ठिकाणी मला सांगू इच्छितो, जे की ह्या ठिकाणी जे नवीन पोर्टल बनवलेलं आहे, तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की डेटा वगैरे आता सध्या फाइंड होत आहेत, डेटा ट्रान्सफर करत आहेत. पण ह्या ठिकाणी जे आपले नवीन पोर्टल तयार केलेलं आहे, ठिकाणी जे आपलं दिव्यांग सहाय्यक पोर्टल तयार केलेलं आहे, त्याच्यावरती भरपूर दिव्यांगाचे रजिस्ट्रेशन झालेले नाही आहेत. जे गावातले आपले गावातले वगैरे जे आपले दिव्यांग बंधू भगिनी आहेत त्यांना रजिस्ट्रेशनचा थोडा प्रॉब्लेम येत आहेत विलेजमधले. तर त्यांना कुणी रजिस्ट्रेशन वगैरे थोडं प्रॉब्लेम त्यांना रजिस्ट्रेशनला येत आहे. आणि त्याच्यामध्ये दुसरा प्रॉब्लेम म्हणलं तर वेबसाईट. त्यांची जी वेबसाईट आहे ते प्रॉपर वर्क नाही करत. मी पण त्यांना 2-3 वेळेस व्हिजिट केलेला आहे आणि त्याचा जो प्रॉब्लेम असतो ते इरेज पण केलेला आहे खाली, की हे तुम्ही सगळ्यात मोठी जे आहे प्रॉब्लेम आहे ते आहे वेबसाईट. वेबसाईटवरती तुम्ही सगळ्यात जास्त खूप काम केलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. कारण महाराष्ट्रामध्ये दिव्यांग भरपूर आहेत. तर एकदाच रजिस्ट्रेशन वगैरे केल्यानंतर ते थोडी इकडे-तिकडे वेबसाईट होऊ शकते. पण हे त्याच्यामुळे तुम्ही जेवढं वेबसाईटला स्ट्रॉंग कराल तेवढं चांगलं होईल. तर वेबसाईट ही तेवढी ही नाही. तिथं 2-3 असे प्रॉब्लेम येत आहेत, जो की आहे पहिला OTPचा. आणि तो दुसरा आहे जेव्हा आपण डॉक्युमेंट्स आपण अपलोड करतो, तर त्या ठिकाणी पण आपल्याला प्रॉब्लेम येत आहे वेबसाईटवरती. त्यामुळे पण काही जे आपले बंधू भगिनी आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी होत नाही आहे. तर त्यासाठी मी पर्सनली त्यांच्या जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर कंप्लेंट केलेली आहे. कंप्लेंट मी टाकलेली आहे की ह्या ठिकाणी हा असा प्रॉब्लेम वेबसाईटवरती येत आहोत. तर त्यांच्याकडून मला मेल पण आलेला आहे. मेल तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवून देईन की मेल काय काय आला आहे. त्यांनी त्याच्यामध्ये काय आपल्याला अपडेट दिलेले आहे मेल थ्रू, ते पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघूया. आणि ते तुम्हाला जे डेट्स आहेत ह्या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं होतं, ह्या ठिकाणी डेट्स ह्या डेट्समध्ये तुम्हाला 100% सांगतो की तुम्हाला ह्या ठिकाणी पेन्शन येण्याची पूर्ण शक्यता आहे. ह्या जे डेट्स आहेत हे थोडे फक्त 2 दिवस पुढे गेलेले आहे डेट. हे 22 जे आहे
म्हणजे 20 जी आहे ह्या ठिकाणी सेम आहे, ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. ह्या वेबसाईटच्या ह्याच्यामध्ये कधी पण ह्या डेटच्या अंतर तुम्हाला जो पेन्शन येण्याचे पूर्ण चान्सेस आहेत. हे डेट्स तुम्ही नक्कीच लक्षामध्ये ठेवा. ह्या डेट्समध्ये तुम्हाला नक्कीच पेन्शन येण्याची शक्यता आहे. आणि ज्यांनी आतापासून जे दिव्यांग सहाय्यक पोर्टल आहे त्याच्यावरती रजिस्ट्रेशन नाही केलेलं, तर तुम्ही रजिस्ट्रेशन करण्याची कोशिश करा. रजिस्ट्रेशन करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण त्याच्या थ्रू जे महाराष्ट्रामधील आपले किती दिव्यांग बंधू भगिनी आहेत, काय काय कुणाचा काय प्रॉब्लेम आहे, कुणाचे जे डेट ऑफ बर्थ किंवा नाव वगैरे चुकीचे आहेत, काय आहेत ते पण त्यांना गव्हर्नमेंटला फाइंड करण्यासाठी इझी होऊन जाईल. तर ज्यांनी आतापासून नाही हे केलेलं तर प्लीज करून घ्या तुम्ही. त्यामुळे काही असं पण होऊ शकते की काही जे जे ह्या ठिकाणी तुम्ही समजू शकतो, ह्या ठिकाणी 50% लोकांनी ह्या ठिकाणी आपलं म्हणजे रजिस्ट्रेशन केलं आणि बाकीच्या 50% लोकांनी ह्या ठिकाणी हे रजिस्ट्रेशन नाही केलं त्या ठिकाणी, तर प्रॉब्लेम येऊ शकतो पुढे. कारण या 50% लोकांनाच पेन्शन कशी द्यावं, तर त्यांनी अगोदर त्यांच्याकडे फाईन डाटा असतो की 100% लोकांचा त्यांच्याकडे डाटा असतो की एवढे एवढे लोक आपल्या दिव्यांग महाराष्ट्रामध्ये आहेत. तर ह्याच्यामध्ये फक्त 50% लोकांनी फॉर्म जे अप्लाय आहे, जे दिव्यांग पोर्टल आहे त्याच्यावरती रजिस्ट्रेशन केलेलं आहे, आणि बाकीच्या 50% लोकांनी केलेलं आहे. तर त्यांना असं वाटतं की बाबा हा दुर्लक्ष करत आहेत, लक्ष नाही देत, असं वाटत असं त्यांना. पण त्यांना हे प्रॉब्लेम माहिती नाहीत की ह्या ठिकाणी जो मेन प्रॉब्लेम आहे आमच्या दिव्यांग बंधू भगिनींना हे येत आहे की जो ह्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो जो वेबसाईटचा, जी वेबसाईट त्यांनी प्रॉपर ह्या ठिकाणी चालू ठेवली असते तर नक्कीच काही आम्हाला प्रॉब्लेम आला नसता. नक्कीच सगळ्यांनी प्रॉपर रजिस्ट्रेशन केले असते. पण त्याच्यामध्ये मी हे तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन वगैरे करता, रजिस्ट्रेशन तुमचं होतं जेव्हा आपण UDID नंबर वगैरे टाकतो त्या ठिकाणी, त्यानंतर मला मोबाईल नंबर वगैरे टाकतो, ते त्या ठिकाणी अप्लाय होतं. पण बाकीचं जे पुढची मधली जेव्हा आपण लॉग इन करतो, आपलं लॉग इन होते, जे आतमधलं पेज येते त्याच्यामध्ये व्हेरीफाय करण्यासाठी वगैरे कसं कसं आहे ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. तर ते पुढचा व्हिडिओ मी येईन त्याच्याबद्दल. पण हे पेन्शनसाठी येणं खूप इम्पॉर्टंट होतं, त्यामुळे हा आपण पेन्शनसाठी हा व्हिडिओ आणलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये हीच तुम्हाला सगळ्यांना एक एवढीच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन द्यायची होती. आय होप तुम्हाला हे इन्फॉर्मेशन एकदम जे इन्फॉर्मेशन आहे हे तुम्हाला आवडली असेल, तर नक्कीच ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. कारण सबस्क्राईब केल्यानंतर जे नोटिफिकेशन वगैरे आहे तुम्हाला ह्या ठिकाणी सतत येत राहतील तुम्हाला तुमच्या फीडवरती. त्या थ्रू तुम्हाला हर एक जे अपडेट आहे ते कळत राहील. आणि त्याच्या रिलेटेड आणखी तुमच्या मनामध्ये काही पण तुमच्या मनामध्ये डाऊट आला, हे स्कीम असो, संजय गांधी असो किंवा दुसरी कोणची स्कीम असो, या ठिकाणी कोणत्या बी स्कीम तुम्हाला डाऊट येत असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. तसं मी पूर्ण या ठिकाणी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आन्सर देण्याचा कोशिश करेन. त्याच्या रिलेटेड टाईम भेटला तर नक्कीच व्हिडिओ पण आणण्याचा कोशिश करेल. आय होप हे सगळं तुम्हाला जे मी आता ह्या ठिकाणी आपण हे जे पार्ट ह्या ठिकाणी कव्हर केले ते पार्ट तुम्हाला ह्याच्यामध्ये कळले असेल. जे पहिले मी ह्या ठिकाणी परत एकदा तुम्हाला रिमाइंडर करून देतो. तर जो आपला पहिला टॉपिक जो ह्या ठिकाणी होता तो होता इम्पॉर्टंट डॉक्युमेंट. जो आता संजय गांधी निराधार आहे त्याच्यासाठी डॉक्युमेंट्स या ठिकाणी एल सी डॉक्युमेंट्स आणि डेट ऑफ बर्थ हे जे डॉक्युमेंट आहे हे 2 डॉक्युमेंट तुम्हाला बनवायचे होते. त्यानंतर आपण जे संजय गांधी निराधार पेन्शनची जे डेट आहे त्या कोणत्या डेट आहे ते पण आपण ह्या ठिकाणी डिस्कस केल्या. डेट ह्या ठिकाणी परत एकदा तुम्हाला सांगतो, 20 टू मे बी या ठिकाणी 24 नाहीतर 26 ह्या डेट्समध्ये तुमची पूर्णपणे पेन्शन येण्याची शक्यता आहे. आपण ऑलरेडी हे डिस्कस केलेलं आहे व्हिडिओमध्ये. तर हे जे दोन टॉपिक आहेत ते डिस्कस केले आणि आपण ह्यामध्ये हे पण बघितलं की तुम्हाला परत कोणती स्कीम वगैरे माहिती करायची असेल, काही स्कीमची तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल झाला असेल. तर नक्कीच ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब केल्याने मला पण मोटिवेशन भेटणे आणि तुम्हाला पण नोटिफिकेशन नक्कीच येत राहतात. चला मग परत भेटू एक नवीन व्हिडिओसोबत, एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. जय हिंद, जय महाराष्ट्र.